कोणत्याही निवडणुकीचा निकाल म्हणजे फक्त कोण जिंकलं आणि कोण हरलं एवढंच नसतं. नाही, तो त्या मतदारसंघाच्या मातीचा, तिथल्या लोकांच्या आशा आकांक्षांचा एक आरसा असतो. चला, आज आपण फक्त निकालाकडे नाही, तर त्या निकालाच्या मुळाशी जाऊन पाहूया. आपण आलो आहोत महाराष्ट्रात, राजकारण आणि अर्थव्यवस्थेचं एक मोठं केंद्र. पण आज आपण संपूर्ण राज्याबद्दल बोलणार नाही आहोत. आपलं लक्ष असणार आहे तिथल्या एका विशिष्ट निवडणूक क्षेत्रावर. हो, आपलं लक्ष आहे नाशिक जिल्ह्यातल्या निफाड विधानसभा मतदारसंघावर. कारण बघा, कधीकधी एका छोट्या जागेचं विश्लेषण सुद्धा लोकशाही प्रतिनिधित्वाचं एक मोठं आणि स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं करतं. तर मग मूळ प्रश्न हा आहे की या मातीतल्या लोकांचं खरं खरं प्रतिनिधित्व करायचं म्हणजे नेमकं काय? फक्त निवडणूक जिंकून आमदार होणं पुरेसं आहे का, की त्यांच्या खऱ्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करणं महत्वाचं आहे? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि कोणत्याही विश्लेषणाची सुरुवात ही आकड्यांनी नाही, तर लोकांच्या आवाजाने झाली पाहिजे. हो, तर आकडेवारी बघण्याच्या आधी आपण तिथल्या लोकांच्या गोष्टी, त्यांच्या व्यथा समजून घेऊया. इथले जे मुख्य प्रश्न आहेत ना, ते थेट जमिनीशी आणि रोजच्या जगण्याशी जोडलेले आहेत. तुम्ही विचार करा, कांद्याचे भाव पडल्यामुळे हताश झालेला शेतकरी, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरणारी घरातली स्त्री आणि शिक्षण घेऊनही नोकरीसाठी शहराकडे डोळे लावून बसलेला तरुण. हे फक्त निवडणुकीचे मुद्दे नाहीत, हे त्यांचं रोजचं वास्तव आहे. बरं, लोकांच्या मनातल्या या व्यथा, ही नाराजी मतांच्या पेटीत नेमकी कशी उतरते? चला, आता आकड्यांकडे वळूया आणि बघूया की ह्या समस्या मतदानात कशा प्रकारे बदलतात. 75.15%. हो, 2019च्या निवडणुकीत इतकं जबरदस्त मतदान झालं होतं. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ इथले लोक उदासीन नाहीत, ते जागरूक आहेत आणि त्यांच्या आपल्या नेत्यांकडून खूप अपेक्षा आहे, हे त्याचं लक्षण आहे. आणि निफाडचा इतिहास पाहिलात ना, तर एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. हा मतदारसंघ कुणा एका पक्षाची जहागीर नाहीये. तो सतत बदलतो, कधी इकडे कधी तिकडे. याचा सरळ अर्थ आहे की इथले मतदार उमेदवाराचं काम बघतात, दिलेली आश्वासनं तपासतात आणि जर काम झालं नाही तर आपला निर्णय बदलायला अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. मागच्या निवडणुकीत विजयाचं अंतर होतं 9.6%. आता हे ऐकायला तसं बरं वाटतं, आरामदायक वाटतं. पण इथला इतिहास काय सांगतो? तो सांगतो की निकाल अनेकदा अगदी निसटत्या फरकाने लागलेले आहेत. यावरून हेच सिद्ध होतं की ही जागा प्रचंड स्पर्धात्मक आहे आणि मतदारांच्या मनात झालेला अगदी छोटासा बदलसुद्धा निवडणुकीचा पूर्ण निकाल फिरवू शकतो. तर मग या मतांच्या आणि आकड्यांच्या पलीकडे अशा कोणत्या अदृश्य शक्ती आहेत जे विजयाला आकार देतात? चला, आता ह्या रणनीतीच्या मैदानाचं विश्लेषण करूया. हे बघा, हे विश्लेषण म्हणजे जणू काही निवडणुकीच्या रणांगणाचा नकाशाच आहे. एका बाजूला तुमच्याकडे गावात शब्दाला मान असलेले प्रस्थापित नेते आहेत, ही झाली तुमची ताकद. पण दुसरीकडे आघाडीतच कुरबुरी होण्याचा धोका आहे आणि तरुणांना आकर्षित करण्यात तुम्ही कमी पडताय, ही तुमची कमकुवत बाजू. संधी काय आहे? तर शेतकऱ्यांची नाराजी, सत्ताधाऱ्यांविरोधी भावना. पण त्याचवेळी धोकाही आहे. तो म्हणजे केंद्र सरकारच्या योजना आणि प्रतिस्पर्धेची तगडी सोशल मीडिया टीम. सगळा खेळ हा संधी आणि धोक्याचा आहे. आणि ह्या लढाईसाठी हे आहे चतुर्मुख सूत्र. म्हणजे काय? तर ही लढाई 4 पातळ्यांवर लढायची आहे. पहिलं, निवडणूक म्हणजे आघाडीची मतं फुटू द्यायची नाहीत. दुसरं, संघटना म्हणजे कार्यकर्त्यांची एक मजबूत फौज तयार करायची. तिसरं, कथा म्हणजे लोकांच्या मनाला भिडेल अशी एक स्थानिक गोष्ट सांगायची. मुद्दा देशाचा नाही, निफाडचा आहे हे पटवून द्यायचं. आणि चौथं, संसाधनं म्हणजे नेते, पैसा आणि डिजिटल ताकदीचा प्रभावीपणे वापर करायचा. पण कोणताही सिद्धांत किंवा सूत्र कृतीशिवाय अपूर्ण आहे. तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की शेवटच्या 90 दिवसांत विजय निश्चित कसा करायचा? त्याचा आराखडा काय? हा बघा, तो आराखडा. ही निवडणुकीच्या दिवसापर्यंतची 90 दिवसांची एक शिडी आहे. पहिली पायरी, सुरुवातीचे 30 दिवस. लोकांमध्ये जा, स्वतःची ओळख निर्माण करा आणि घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून लोकांचं म्हणणं ऐका. दुसरी पायरी, पुढचे 30 दिवस. आता संपर्क वाढवा, गाव पातळीवर बैठका घ्या, स्थानिक व्हॉट्सअप ग्रुप्सवर आपला संदेश पोचवा. तिसरी पायरी,
त्यानंतरचे 15 दिवस आता सगळं एकवट्याला सुरुवात करा. बूथ समित्यांना ट्रेनिंग द्या आणि जिथे काट्याची टक्कर आहे त्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करा. आणि शेवटची 4थी पायरी, शेवटचे 14 दिवस. आता फक्त अंमलबजावणी. मोठ्या सभा घ्या आणि प्रत्येक मतदाराला घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत नेण्याची एक मोठी मोहीम चालवा. तर मग या सगळ्या आकडेवारी, रणनीती आणि या इतक्या मोठ्या नियोजनानंतर यातून आपण काय शिकायचं? याचा अंतिम उद्देश काय? हेच ह्या सगळ्याचं सार आहे. हे आकडे, हे ट्रेंड्स, ह्या सगळ्या रणनीती ही सगळी फक्त साधनं आहेत. त्यांचा उद्देश केवळ एक निवडणूक जिंकणं नाहीये, नाही. त्यांचा खरा उद्देश आहे लोकांची सेवा करण्याचा हक्क मिळवणं. कारण शेवटी लोकांचा विश्वास जिंकून त्यांच्यासाठी काम करणं महत्वाचं आहे. मग ते सिंचनाचा प्रश्न सोडवणं असो, तरुणांना रोजगार देणं असो, किंवा शेतकऱ्याला त्याच्या मालाला योग्य भाव मिळवून देणं असो. आणि हाच विचार आपल्याला शेवटी करायचा आहे की आपली लोकशाही म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ आहे की ती लोकांच्या सेवेचं एक शास्त्र आहे. जेव्हा आपण निवडणुकांकडे या नजरेने बघू तेव्हा आपल्या लक्षात येईल की खरं बक्षीस सत्ता मिळवणं नाही, तर त्या सत्तेचा वापर लोकांचं भलं करण्यासाठी, एक चांगलं भविष्य घडवण्यासाठी करणं आहे.